विदर्भ ही संतांची भूमी. भारत हा संतांचा देश. अनेक संत महात्म्यांच्या या विभूतीचे स्पर्श आपल्या मनाला चटका लावून जातात. पण राष्ट्रसंताची समाजाप्रतीची भूमिका उच्च कोटीची आहे. समाज जीवनाचा बारकाईने विचार करून वाईट चालीरीती आणि सामाजिक रूढींवर प्रहार करण्याचे काम संत साहित्यात आपल्याला वाचायला आणि ऐकायला मिळते. अब काहे की धूम मचाते हो भारत सारे, आते हैं नाथ हमारे, झाड़ झड़ूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे. अशा शब्दात इंग्रजांना ठणकावून सांगणारे क्रांतिकारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्यास ज्यांनी आपले पाऊल सरसावले असे गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक रक्षक परिवार यांनी मानव मंदिराची निर्मिती करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय. चला तर प्रेक्षक हो, एक सफर करूया सर्व धर्म समभाव जपणाऱ्या या मानव मंदिराची. भारत हा असा एक देश आहे की ज्या देशात सर्व धर्म पंथ संप्रदायाचे लोक राहतात. सर्वांच्या उपासना पद्धती जीवन पद्धतीत तफावत आहे. राष्ट्रसंतांनी या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना सर्व धर्म पंथ संप्रदायांना जोडणारे एक सूत्र प्रार्थना सूत्र गवसले. जी प्रार्थना सर्वांना मान्य आहे त्या प्रार्थनेचे सूत्र घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्वव्यापी अशी सामुदायिक प्रार्थनेची प्रणाली निर्माण केली आणि श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून गावखेड्यांपासून तर शहरातील मानव समूह जोडण्याचा प्रयत्न केला. या सामुदायिक प्रार्थनेची महती सांगताना राष्ट्रसंत म्हणतात, सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारणेचे विद्यालय, सामुदायिक प्रार्थना. सामुदायिक प्रार्थना ही कुणा एका धर्माची पंथाची संप्रदायाची नाही, ती कोणा एका व्यक्तीला स्मरून सुद्धा नाही, तर या सामुदायिक प्रार्थनेच्या प्रक्रियेत सर्व धर्माचे लोक एकत्र येऊ शकतात. कारण ही प्रार्थना मानव समूहाच्या कल्याणासाठी म्हणायची आहे. आज जगाची अवस्था अत्यंत विस्फोटक आहे. कधी काय अनर्थ घडेल हे कोणी सांगू शकत नाही. जागतिक वातावरणही झपाट्याने बदलत आहे. रोज निरनिराळ्या दुःखद घटना कानी येतात. अशा या परिस्थितीत शांततापूर्ण सह अस्तित्वाच्या सिद्धांताला संपूर्णपणे फाटा मिळणार की काय अशी साधार भीती वाटत आहे. प्रत्येक राष्ट्र आज चिंताग्रस्त असलेले दिसत आहे. जगातील विचारवंत आज घाबरलेल्या मनस्थितीत आहेत. युनो सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडूनही ही स्थिती सावरली जाऊ नये ही अत्यंत भयानक गोष्ट आहे. तसे पाहिले तर हृदयपूर्वक एकत्र आलेल्या दोन व्यक्तींमध्ये सहसा भांडण होत नाही. आज राष्ट्र संघटनेचा देखावा जरी करण्यात येत असला तरी ही राष्ट्रे एक हृदयाने एकमेकांच्या सहाय्यार्थ मुळीच संघटित झालेली नाही असे वाटते. तेव्हा प्रश्न हा आहे तो हृदयपूर्वक मिळून जगातील जीवन समस्या सोडवण्याचा. त्याकरिता मानवी मनाची अवस्था एका अत्युच्च पातळीपर्यंत उंचावणे गरजेचे आहे. मानवी जीवनाचा व्यापक साक्षात्कार होऊन जीवन मात्राविषयी सहृदयातच नव्हे तर आत्मभाव निर्माण झाल्याशिवाय कुणी कुणावर उगाच प्रेम करणार नाही. प्रेम, भूतदया, वात्सल्य आदी शब्द वापरून तो भाव प्राप्त होत नसतो. तशा प्रकारची प्रत्यक्ष अनुभूती होणे महत्त्वाचे असते. इतर धर्मियांनी आपल्या उपासना पद्धती आपल्या मंचावरून निश्चित गाव्यात. त्यांच्या विचारांचा जीवनात अंगीकार करावा. पण जेव्हा आम्ही राष्ट्रोन्नतीच्या कार्यात सहभागी होतो तेव्हा त्यांनी सामुदायिक प्रार्थनेत एकत्र यावे. ही प्रार्थना सर्वांना सामावून घेणारी आहे.
कारण आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, देशी विदेशियों का मंदिर यह हमारा, हा विचार राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यातून समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. ते प्रार्थना आणि विश्वधर्म या ग्रामगीतेतील अध्यायात विचार मांडतात. जगी दिसती विभिन्न धर्म, परी सर्वांचे एकची वर्म, विश्वधारणेचा मार्ग उत्तम, सद्धर्म तोची. आज जगात विभिन्न धर्म आहेत. सर्वांचा उद्देश मानव कल्याणाचा आहे. विश्वास शांती नांदो ही सर्वांची भावना आहे. विश्व स्नेह का ध्यान धरे, सबका सब सन्मान करे, असे राष्ट्रसंतांचे मत आहे. प्रार्थनेतून हाच संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या रे सगळे जाऊ, समुदायाने करुनी प्रार्थना, विश्व चालकाशी पाहू, हे आवाहनच विश्वधर्माला प्रेरित करत ते ग्रामगीतेत लिहितात. व्हावी विश्वाची उत्तम धारणा, शांती लाभावी सर्वजना, या एकाच उद्देशाने प्रयत्न नाना, कुठे धर्म प्रवर्तकांनी. सर्व विश्व आर्य करीन, तिन्ही लोक आनंदे भरीन, हे संत ऋषींचे विशाल बंधुपण नव्हते स्वार्थासाठी. भारतीय परंपरा ही ऋषी मुनींची परंपरा आहे. त्यांनी मानवतेचाच विचार दिला आहे. त्यांनी मानवात भेद केला नाही. जातीपातीत त्यांनी समाजाला विभागण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. त्यांनी सर्व विश्वाच्या सुख शांतीचाच संदेश त्यांच्या विचारातून, कार्यकर्तृत्वातून देण्याचा प्रयत्न केला. येशू ख्रिस्ताने प्रेम पाठ दिला, प्राणही पणासे लाविला, तेथे अन्य मानव नाही वगळला, कळपातून देवाच्या. बुद्ध आणि महावीर, श्रीकृष्ण आणि झरतुष्ट्र यांना ही सर्वांचीच फिकीर विश्वसुखी होवो म्हणून. ख्रिस्त, बुद्ध, महावीर, झरतुष्ट्र, कृष्ण, राम यांना जगदैवी पुरुष म्हणून संबोधतात. त्या सर्वच महापुरुषांनी मानवाच्या कल्याणाचाच विचार सांगितला. त्यांनी फक्त विचार सांगितला नाही, तर दीनदुःखितांची सेवाही केली. म्हणूनच त्यांना देवत्व प्राप्त झाले. पण आज स्वार्थी लोकांनी त्यांना धर्म, पंथांच्या चार भिंतीत अडकावून त्यांच्या नावाने आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. आता तर भारतासारख्या महान देशात या संतांना राजकारणासाठी वापरण्याचे कुटील पाप आम्ही करीत आहोत. प्रेक्षक हो, या सर्व महामानवांची प्रार्थना आपण समजून घेऊया आणि सामुदायिक विचाराने एकत्र येऊन विश्वशांतीसाठी प्रयत्न करूया. राष्ट्रसंतांची शिकवण आपल्या जीवनामध्ये अंगीकारणारे ज्ञानेश्वर रक्षक सर यांच्यासोबत आपण चाललो आहे मानवता मंदिर येरला येथे. त्या ठिकाणी राष्ट्रसंतांनी जी शिकवण दिली होती, जे त्यांनी समाजाची रचना अशी असावी आणि समाजावर अशा पद्धतीचे संस्कार व्हावे जेणेकरून आपला समाज सुसंस्कृत होऊ शकेल, याबद्दलचं एक खूप चांगलं नॉलेज, ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आणि ते अंगीकारलं आहे ज्ञानेश्वर रक्षक सरांनी. सर, या मानवता मंदिराबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. पहा, माझे बाबा दुर्गादासजी रक्षक, जे 2 वर्षावधी त्यांचं निर्माण झालं, तर त्यांचा संपर्क राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सोबत आला. त्याला कारण असं घडलं की ते गरिबीने त्रस्त होऊन आणि आर्थिक परिस्थितीच्या तंगीमुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनामध्ये, नागपूरला सतरंजीपुऱ्यामध्ये त्यांचं सार्वजनिक भजन होतं, त्या भजनामध्ये जाऊन बसले
आणि भजनाचा त्यांच्यामध्ये कुठलाही असा हे नव्हता, आवड नव्हती. पण चला बुवा, आता मृत्यू तर आपल्याला आत्महत्या करायचीच आहे, तर कोण तुकडोजी महाराज, तर त्यांचे आपण विचार ऐकू म्हणून ते जाऊन बसले. आणि महाराजांनी अनेक भजनं म्हटली, तर माझ्या बाबांना भजनाचं अंग नसल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये खूप असा हे नाही केलं. पण जेव्हा त्या भजनामधलं एक भजन होतं, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, एक दिवस हत्तीवरी मिरवती त्या नवऱ्यापरी, एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या भजनाने त्यांच्या मनामध्ये एक अस्वस्थता निर्माण केली की असं होऊ शकतं का. आज आपला जो प्रसंग आपल्यावर ओढवला गरिबीचा, हे नष्ट होऊ शकते. म्हणून ते महाराजांजवळ गेले. म्हणे, महाराज तुमचं पुस्तक घ्यायला माझ्याजवळ पैसे नाही आहे, तुम्ही मला हे पुस्तक देता का, किंवा भजन लिहून द्या. आणि महाराजांनी एक पुस्तक त्यांच्या हातात ठेवलं आणि मग महाराज आपल्या कामाला निघून गेले. माझे बाबा आपल्या संसारात पुन्हा लागले. पण ध्येय तेच होतं की आपल्या जीवनातला हा बदलाव आपण करू शकतो, मेहनतीतून परिश्रमातून आपलं जीवन बदलवू शकतो. आणि खरं 100 रुपयाच्या भांडवलावर त्यांनी पहिलं दुकान नागपूर शहरातल्या टिमकी भागामध्ये, टिमकी मोमीनपुरा वगैरे जो भाग आहे त्या ठिकाणी टिमकी भागामध्ये ते सुरू केला. आणि हळूहळू सगळ्या भावांना एकजुटीने ठेवत 6 भाऊ आणि आईवडील, म्हातारे आईवडील या सगळ्यांच्या मेहनतीने, श्रमातून हळूहळू त्यांनी आपला व्यवसायाचा व्याप वाढवला. आणि 100 रुपयातल्या भांडवलावर सुरू केलेला तो एक वृक्ष, छोटासा व्यावसायिक आहे. आज 5-6 सुपर बाजार, डिपार्टमेंटल स्टोअर माझ्या कुटुंबाचे, माझ्या परिवाराचे वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आणि सगळे अशिक्षित भाऊ, माझे वडील 4 वर्ग शिकलेले, बाकीचे भाऊ थोडेफार शिकलेले, त्या सगळ्यांनी माझ्या वडिलांच्या शब्दाला किंमत दिली. आणि एवढंच नाही, तर मग माझ्या वडिलांनी तुकडोजी महाराजांच्या विचाराला, कारण आपण व्यक्तिपूजक खूप असतो, आपण विचारपूजक नसतो. आणि तो विचारपूजक नसल्यामुळे आपल्याला नेहमी एखादं संकट आलं, दुःख आलं, कष्ट झाले की आपण हादरून जातो. माझे बाबा कधी हादरून जात नव्हते. ते तुकडोजी महाराजांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवायचे आणि त्यांना एक आत्मबल मिळायचं. त्या संकटाशी मात करायची एक नवीन शक्ती त्यांच्यामध्ये यायची आणि ते पुन्हा आपल्या कार्याला लागायचे. अशा प्रकारे ही मानव मंदिराची कल्पना त्यांची यासाठी आली की तुकडोजी महाराजांची जेव्हा त्यांची चर्चा व्हायची, ते म्हणायचे का रे, देशात मंदिर खूप आहे, पण मानवतेचं मंदिर कुठेच नाही आहे, माणूस घडवण्याचं मंदिर कुठेच नाही आहे. देवाची पूजा होतं, आरती होते, कर्मकांड होतात, पण तिथून माणूस घडत नाही. माणूस घडावा असं मानव मंदिर माझी अपेक्षा आहे की जिथे कुठल्याही धर्माचा माणूस यावा, त्याने आपल्या विचाराचं त्या ठिकाणी चिंतन करावं आणि विचाराची देवाणघेवाण करावी. की कारण प्रत्येकाजवळ चांगल्या गोष्टी आहेत. माणूस जो जन्माला आला त्याच्यामध्ये 2 प्रवृत्ती आहे, एक चांगली प्रवृत्ती आहे, एक वाईट प्रवृत्ती आहे. आपण नेहमी वाईट प्रवृत्तीचा चिंतन करतो, अभ्यास करतो, पण चांगल्या प्रवृत्तीचा विचार करत नाही. आणि ती चांगल्या प्रवृत्तीवर चिंतन करण्यासाठी माझ्या बाबांनी त्या मानव मंदिराची कल्पना महाराजांची समजून घेतली. जे महाराजांनी दास टेकडी गुरुकुंज आश्रम इथे ती संकल्पना जाहीर केली होती. महाराजांच्या हयातीत काही काम झालं होतं, उर्वरित सगळं काम माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांच्या गावागावात जाऊन, घराघरात जाऊन झोळी फैलवून तिथे एक निधी गोळा करून त्या ठिकाणी तो उभारला. पण ते व्यक्तिगत नव्हतं, ते गुरुदेव सेवा मंडळाचं कार्य होतं. पण जेव्हा एक असं वाटलं त्यांना की त्यांचं जन्मगाव कळमेश्वरच्या बाजूला सेलू नावाचं छोटंसं खेडं, त्या खेड्यात एका गाईच्या गोठ्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता. अशा या कष्टदुःखी परिवारात जन्माला आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आज माझे सुखाचे दिवस आहेत, आज मी 2 पैसे खर्च करू शकतो, तर एक असं मी मानव मंदिर निर्माण करीन की ज्या ठिकाणी सगळ्या धर्माचे लोक येऊन एक माणुसकीची शिकवण, मानवतेची शिकवण त्यांना त्या ठिकाणी मिळेल. कारण तुकडोजी महाराज म्हणायचे, मानवता ही पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, सब साथ चलाना मर्म मेरा, नीच ऊच हटाना गर्व मेरा और गिरते को उठाना स्वर्ग मेरा. ही त्यांची जी संकल्पना होती, ती संकल्पना या मानव मंदिराच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पूर्ण करतो आहे.
माझ्या बाबांनी ते सगळं परिसराला एक वेगळं स्वरूप दिलं. त्या ठिकाणी आज विद्यार्थी येतात. मग विद्यार्थ्यांना फक्त मानवांचा विचार तर कळेल, पण त्यासोबत भारतीय संस्कृती आणि कृषी संस्कृती म्हणून आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळं जे शेतीशी निगडीत साहित्य असतं ते साहित्य त्या ठिकाणी आम्ही गोळा करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये बंड्यांचे प्रकार, त्याच्यामध्ये आपण खेचर म्हणायचं किंवा रेंगी म्हणत होतो, अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही डिस्प्ले करून ठेवलेल्या आहेत. आणि त्यावेळेस शेतीचे अवजार कशा प्रकारचे होते, कुठल्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतीची निगा राखत होते, अशा प्रकारचं सगळ्यांचं एक प्रदर्शन पण त्या ठिकाणी आम्ही लावलेलं आहे. तर ही सगळी माझ्या वडिलांच्या व्यक्तिगत जीवनाची ती प्रतिमा आहे. आणि व्यक्तिगत त्यांच्या डोक्यात तिथे कुठे इंजिनियरही तेच होते, निर्मातेही तेच, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ज्या दिसतात मानव मंदिरात त्या सगळ्या अशा प्रकारच्या आहेत. आणि त्यामध्ये आज विद्यार्थ्यांचे कॅम्प लागतात आणि लोक पिकनिक म्हणूनही येतात. लोक पिकनिक म्हणून येतात, त्या ठिकाणी एन्जॉय करतात. मग एन्जॉय कसा, तर मनोरंजन हे आनंद आणि मनोरंजनात फरक आहे. मनोरंजन घातक असतं, आनंद हा निसर्गाचाही घेता येतो आणि पूर्ण आपल्या परिवाराच्या सोबत बसून आपण निसर्गाचा आनंद या परिसरात घेऊ शकता. अशा प्रकारे त्या मानव मंदिराची संकल्पना आहे. आपण त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला दिसेल की नागपूरपासनं 15 किलोमीटर 0 माईलपासनं हे गाव आहे आणि बरोबर एरला गावामध्ये 0 माईल 15 किलोमीटरचा दगड लागलेला आहे. एक सुंदर निसर्गरम्य परिसर त्या ठिकाणी त्यांनी स्वकष्टाने, आणि माझ्या बाबांचं जीवन स्वावलंबी राहिलं. म्हणजे एक श्रीमंती, कारण जेव्हा गरीब नागपूर शहरात ते आले पळून, शिकायसाठी म्हणून पळून आले होते, पण शिक्षण तर मिळालं नाही, पण समाज शिक्षण त्यांना मिळालं. जीवनाचं शिक्षण या नागपूर शहराने त्यांना शिकवलं. हॉटेलमध्ये कब्बशा धू, पानठेल्यावर नोकरी कर, अशा प्रकारचे छोट्या नोकऱ्या करत करत एक दिवस त्यांचे जे गुजराती मालक होते किराणा दुकानाचे, ते त्यांना म्हणाले की तू किती दिवस दुसऱ्याची गुलामी करशील, तू स्वतःचं काहीतरी निर्माण कर. आणि म्हणाले मी मालक गरीब आहे, पण त्या मालकाने एक त्यांना चांगलं उदाहरण दिलं. आजच्या तरुण पिढीला ते प्रेरणादायी आहे. आपण म्हणतो की बुवा नाही, व्यवसाय करायला खूप पैसा लागतो. ते म्हणाले व्यवसाय करायला पैसा लागत नाही, मेहनत लागते. मग कारण त्यांनी सांगितलं की म्हणाले का रे, या आठवडी बाजारामध्ये छोटे दुकानं घेऊन बसतात, तर त्यांना किती भांडवल लागत असेल. त्या काळामध्ये 25-30 रुपयामध्ये एक छोटंसं दुकान तयार व्हायचं, ज्याच्यामध्ये कच्चा मसाला म्हणून असं वगैरे जे विकतात, खाकस खोबरं. तर त्यांनी माझ्या बाबांना असं सांगितलं, तर माझ्या बाबांनी त्यांच्याकडे 70-80 रुपये जमा केले होते रोजच्या आपल्या महिन्याच्या मेहनतीतून, मिळकतीतून. तर म्हणाले का रे, तू किती दुकानाचा मालक बनू शकतो. त्या मालकांनी सांगितलेल्या लहानशा घटनेतून माझ्या बाबांना एक नवी प्रेरणा मिळाली आणि 100 रुपयाच्या भांडवलातून त्यांनी दुकान सुरू केलं. तर मित्रांनो, आजची तरुण पिढी म्हणतं की आम्हाला काम नाही आहे. तर काम जो मेहनती करणारा असतो, श्रम करणाऱ्याला कामाची म्हणजे काम कमतरता नसते. पण अलाल माणसाला, आळशी माणसाला मेहनत करण्याची जिद्द. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की नवीन तरुण पिढी नेहमी विचार करते की माझ्या बाबांनी हे सगळं करून ठेवायला पाहिजे होतं. म्हणजे त्याला हे माहीत नाही की माझ्या बाबांनी त्यांच्या आयुष्यात काय कष्ट केले, त्यांना किती त्रास इथपर्यंत यायसाठी झाला असेल, त्याचं चिंतन करत नाही. तर तो सगळं आयतं पाहत असतो. पण या मानव मंदिरातून ती पण प्रेरणा मिळते की तरुणांनी संस्कार कसे घ्यावेत आणि आईवडिलांनी मुलांना संस्कार कसे द्यावेत. कारण आम्ही इथे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिर घेत असतो. म्हणजे 7 ते 15-16 वर्षाच्या विद्यार्थ्यांपर्यंत की 20 वर्षाच्या विद्यार्थ्यांपर्यंत मुलामुलींचे आम्ही या ठिकाणी संस्कार शिबिरं पण घेत असतो. त्या संस्कार शिबिरांमधून आम्ही त्यांना खरा देव, खरा धर्म, खरी माणुसकी हे सगळं सांगत असतो की सगळ्या धर्मांच्या लोकांसोबत कसं प्रेम करायचं, सगळ्यांमध्ये कसा आदर करायचा. कारण मी जेव्हा रस्त्याने जातो आणि रस्त्याने जाताना माझा जर अपघात झाला, तर त्या ठिकाणी मला कोणी हे विचारत नाही की म्हणजे तुमची जात कोणती आहे, तुमचा धर्म कोणता आहे. आणि जेव्हा जो आपल्याला मदत करायला येतो त्याला आपण कधी त्याची जात धर्म विचारत नाही, तर आपण काय म्हणतो, तू देवासारखा आला. त्याच्यात जो देव पाहतो तो खरा देव असतो. आणि तीच संकल्पना या मुलांच्या मनावरही रुजवण्याचा प्रयत्न
आम्ही या मानवता मंदिराच्या वातावरणातून तयार करण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत किती एकराचा परिसर आहे सर तो? तसं माझं शेत हे 5.6 एकराचं आहे, पण ज्या परिसरात मानव मंदिर आणि हा सगळा हे आहे तो जवळजवळ 1-1.5-2 एकराचा असेल, की ज्याच्यामध्ये हे सगळे उपक्रम आम्ही निर्माण केले. लॉन आहे त्याच्या ठिकाणी, लहान मुलांच्या खेळणे आहेत की ज्या ठिकाणी लहान मुलं खेळू शकतात. कारण लहान मुलांचा म्हणजे प्रत्येकाचं एक आकलन करण्याची किंवा आनंद घेण्याची जी वेगवेगळी हे असते, हां, ते वयाच्या प्रमाणे. तर त्या लहान मुलांसाठी खेळणे आहेत, लॉन आहेत, लहान मुलं लॉनवर सुद्धा खेळतात आणि बाकी जी ठिकाणी आणि बाकीच्या भागात आमचे शेती उद्योग चालतो अशा प्रकारे. सर, राष्ट्रसंतांच्या जे गुरुकुंज आश्रम इथे मोजरीला जे मोठा आश्रम आहे त्या ठिकाणी जी आता एक अंधश्रद्धेचा भाग निर्माण झालेला आहे. तिथे जे तळं आहे म्हणजे जे डोंग्यासारखं जे तुम्ही काल मला बोलले होते की समाधी स्थळाला तिथे एक अंधश्रद्धात्मक भावना आलेली आहे आणि जी तरुण मंडळी आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये वाहवत चालली आहे. त्याचं एक तुम्ही उदाहरण मला काल दिलेलं, आज मला ते परत सांगावं. मुद्दा कसा आहे की तुकडोजी महाराजांचं निर्वाण व्हायच्या आधीच महाराजांनी मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं. त्यांचं निर्वाण झाल्यावर ते मृत्यूपत्र उघडलं गेलं. त्याच्या आधी ते आपल्या याच्यातूनही भाषणातून किंवा प्रबोधनातून ते बोलत राहायचे की माझी समाधी बांधू नका, मंदिर बांधू नका, माझं कुठली मूर्ती ठेवायची नाही आणि कुठल्याही पूजा कर्मकांडामध्ये त्या ठिकाणी होऊ नये माझ्या समाधीस्थळावर. महाराजांच्या मृत्यूपत्रातही ते लिहिलं होतं. पण आमच्या अमृतलाल गुप्ता म्हणून महाराजांना च्या विचारांना मानणारे, त्यांना म्हणजे त्यांच्यावर खूप मोठी श्रद्धा तुकडोजी महाराजांवर अमृतलाल गुप्तांची होती. ते मुंबईला मोठे उद्योगपती होते. त्यांना वाटलं की मेरे गुरु महाराज की बहुत अच्छा मैं एक स्मारक बनाऊंगा आणि त्या कल्पनेतून एक चांगली कल्पना आहे तुकडोजी महाराजांच्या समाधीची. जीवन नौकेची कल्पना आहे ती. जीवन नौका म्हणजे माणसाचं जे जीवन आहे ते दुःख आणि सुखाच्या हेलकाव्यावर आहे. म्हणजे दुःखही येतं, सुखही येतं, पण माणूस हा दुःखावर खूप जास्त बोलतो आणि आलेल्या सुखावर कधी विचार करत नाही. तर त्या ठिकाणी त्या समाधीच्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते दाखवण्याचा प्रयत्न केला की जीवन माणसाचं कसं असतं. तर त्या तुकडोजी महाराजांनी मात्र असं म्हटलं होतं की त्या ठिकाणी एक मातीचा ओटा असावा, त्या ठिकाणी मला अग्नी द्यावा. स्वामी सीतारामदास महाराज त्यांचे स्नेही होते आणि ते महाराजांपेक्षा कितीतरी पटी वयाने मोठे होते. असं म्हणतात काही लोक की 160 वर्षाचं वय त्यांचं होतं आणि ते पण ते महाराजांना नेहमी राम म्हणायचे, मेरे भगवान आहे असं म्हणायचे. तर त्यांच्या हाताने त्यांना अग्निसंस्कार, पूर्ण अंत्यसंस्कार त्यांनी केला. तर त्या ठिकाणी महाराजांनी म्हटलं होतं की मातीच्या ओट्यावर मला अग्नी द्या आणि प्रार्थना मंदिराचा दिवा मला सतत तेवत दिसावा इथपर्यंत त्यांनी सांगितलं. आणि 5 झाडं लावायला सांगितले, पंचवटी. त्याला त्यांनी सांगितलं की आवळा, पिपळ, वड, औदुंबर आणि आवळा, पिपळ, वड, औदुंबर आणि अशा प्रकारचे जे आयुर्वेदामध्ये ज्याला खूप मान्यता आहे अशा झाडांचं त्यांनी 5 झाडांची नावं सांगितली आणि त्या ठिकाणी पंचवटी असावी आणि बाकीचं कुठलंही स्तोम नसावं असं त्यांनी म्हटलं. आता या जहाजासारख्या दिसणाऱ्या या जीवन नौकेला 2 टाके आहेत, त्याच्यामध्ये पाणी सौंदर्यासाठी आहे समाधीच्या. मी एकदा रात्रीचा असा प्रसंग होता की मी त्या ठिकाणी समाधीच्या जवळ बसलेलो होतो. काही 2-4 तरुण पोरं होते. एक तरुण मुलगा बाहेरून आला आणि समाधीला चक्कर मारला आणि त्यांनी तीर्थ म्हणून त्या टाक्यातलं पाणी पिलं. ते उघडं टाकं, त्याच्यामध्ये किडे पडलेले, त्याच्यामध्ये शेवाळ जमलेली. मला खूप वाईट वाटलं. मी त्याला बोलावलं, म्हटलं आपण काय केलं इथे? तर म्हणे काही नाही, मी तीर्थ घेतलं. मी म्हणालो की ते पाणी किती घाणेरडं आहे, तुला तीर्थ म्हणून का घ्यावं असं वाटलं? तो म्हणाला नाही, मी इथे जेव्हा येतो तेव्हा मी पाहिलं की लोक तिथे तीर्थ म्हणून पाणी पितात. मला खूप वाईट वाटलं. मी म्हटलं की ज्या तुकडोजी महाराजांनी या अंधश्रद्धेचा विरोध केला, स्वच्छतेचा मंत्र दिला, ज्यांनी परिसर स्वच्छ कसा असावा, शरीर कसं स्वच्छ असावं, या सगळ्या गोष्टीचं ज्यांनी शिस्त शिकवली, त्या माणसाच्या समाधीवर जर अशा प्रकारे अंधश्रद्धेचा विचार येत असतील तर मी तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोललो. पण ते म्हणाले नाही, लोक देव म्हणून तुकडोजी महाराजांकडे पाहतात आणि श्रद्धेपोटी करतात, त्यांना तुम्ही रोखू शकत नाही. मला ते वाईट वाटलं थोडं. पण आता असं आहे की तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून अनेक गोष्टी सांगितल्या. ते म्हणतात
की चमत्काराच्या नादी लागुनी झाली अनेकांची धुडधानी, यापुढे संत चमत्कार वर्णू नका सज्जन हो म्हणतात. म्हणजे संत चमत्कार सांगणाऱ्यांना लोक ते म्हणतात की तुम्ही सज्जन आहात, पण तुम्ही सज्जनांनी अशा प्रकारचं चुकीचं समाजामध्ये जाऊन कुठलाही विचार देऊ नका की ज्याच्यामुळे समाज हा परत पुन्हा त्या चुकीच्या मार्गाला जाईल, की ज्याच्यामुळे त्याचं जीवन आणखी दुःखी होईल. जर ते तीर्थ म्हणून घेतलेलं पाणी जर चुकीचं निघालं तर त्याचं स्वास्थ्य बिघडू शकतं. आणि अशा प्रकारे त्यांनी त्याचं हे केलं तर तो एक मला वाईट वाटलं. आणि गुरुकुंज आश्रम त्यांनी एक विश्वशांतीचं केंद्र म्हटलं आहे. ते विश्वशांतीचं केंद्र आहे. त्या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी येऊन, देश विदेशातल्या लोकांनी येऊन तिथे अभ्यास करावा मानवतेचा, माणुसकीचा, हे त्याची कल्पना होती. पण आता ते कसं असतं की प्रत्येक महापुरुषांच्या जवळ सर्वच प्रकारचे लोक येतात आणि काही मग त्यांना देव म्हणतात. आणि देव ही संकल्पना आपल्याकडे इतकी कमजोर करून टाकली आहे. देव म्हणजे, महाराज म्हणतात, देव म्हणजे कर्तव्यशूर, न्याय नीतीचे माहेर. तर देव हा कर्तव्य करणाऱ्या व्यक्तीला आम्ही देवत्व बहाल केलेला आहे. ज्यांनी कर्तव्य केले, समाजामध्ये चांगलं काम केलं. मग आम्ही काय केलं, ते त्यांच्या नुसतं प्रतिमा उभ्या केल्यात. त्यांच्या विचारांना आम्ही डोक्यात घेतलं नाही, डोक्यावर बसवलं. डोक्यावर बसवून फायदा नाही, त्या विचारांना डोक्यात घेतलं पाहिजे. तर आपल्या जीवनात बदलाव होईल आणि आपलं जीवन आनंदी करा पहिले. लोकांचं, समाजाचं जीवन चांगलं होईल की नाही याचं चिंतन तुम्ही करत बसू नका. तो ज्याचं तो करेल. पण आपण काय करतो, लोकांना ब्रह्मज्ञान सांगायला जातो आणि आपण कोरडे पाषाण राहतो. त्याच्यामुळे हा एक सगळा वेगळा. आणि तसंच या श्री गुरुदेव मानव मंदिरात आम्ही अस्थिकुंडाची निर्मिती केली. त्या पाठीमागचा उद्देश असा होता की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जेव्हा पाहिलं की लोक आपल्या आईवडिलांच्या अस्थी, नातेवाईकांच्या अस्थी तीर्थक्षेत्रातल्या पाण्यात जाऊन टाकतात. कोणी तलावात टाकतात, कोणी नदीत टाकतात. आणि त्या ठिकाणी एवढी घाण पसरलेली असते की त्या घाणेनी उलट आणि तशा त्या घाण पाण्यामध्ये जाऊन ते आंघोळही करतात. त्याच्यामुळे तुमचं आरोग्य बिघडतं. हे सगळं तुकडोजी महाराजांनी विविध ठिकाणी पाहिलं आणि मग त्यांनी आपल्या गुरुकुंज आश्रमच्या प्रार्थना मंदिरासमोर त्यांच्या हयातीत त्यांनी एक अस्थिकुंड तयार केलं होतं. तसंच ते संसार आश्रम जे आमचं गुरुदेव सेवा मंडळाचं आहे त्या ठिकाणी पण केलं होतं की लोकांनी यावं या ठिकाणी. आणि त्यांनी सांगितलं की इथे मी सगळ्या नद्यांचं पाणी आणून टाकलेलं आहे, हे पवित्र स्थान आहे, या ठिकाणी येऊन तुम्ही अस्थी टाका आणि तुमचे ज्या भावना आहे तुमच्या आईवडिलांबद्दलच्या, नातेवाईकांबद्दलच्या, त्याचा आदर या ठिकाणी होईल. अशा प्रकारचं ते वातावरण. तीच त्यांची कल्पना मी वर्तमानपत्राच्या माध्यमातून लेख लिहून मांडली. तेव्हा माझ्या लेखाचा प्रेरणा घेऊन अशोक बाबुळकर म्हणून कचारी सावंग्याचे आहेत, त्यांनी कोंढाळीजवळच्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या गावात केलं. आणि एक दुसऱ्या गावामध्ये सुद्धा त्यांनीच, त्या लोकांनी त्यांना म्हटलं तर त्यांनी तिथेही केलं. तर मग मला असं वाटलं की बा ते लोक जर माझ्या लेखातून प्रेरणा घेतात तर मी माझ्या वडिलांच्या स्मृतीला कसं अभिवादन करू शकतो. तर मी माझ्या वडिलांच्या नावाने कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृती शांतीवन म्हणून आणि त्या ठिकाणी अस्थि विसर्जन कुंड, श्री गुरुदेव सुसंस्कार अस्थि विसर्जन कुंडसुद्धा या मानव मंदिराच्या परिसरात, निसर्गरम्य परिसरात निर्माण केलं. आता तिथे लोक येतात. कालच या ठिकाणी अस्थि विसर्जन झालं. तर अशा प्रकारे एक चांगलं वातावरण या ठिकाणी. आपण पोचलो आहे येरला इथे मानव मंदिरामध्ये. जाऊयात, पाहूयात काय आहे मानवता मंदिर आणि कसं आहे इथली सुरचना. सर, आपण मानवता मंदिरामध्ये आलेलो आहे आता. आणि या मंदिराचं मला एक दिसलेलं इथे बघताना की कुठेतरी हिंदुत्ववादाकडे झुकतं माप आहे का याचं. आपण तर मानवता मंदिर म्हणतोय प्रत्येक धर्मासाठी. म्हणजे जसं राष्ट्रसंतांनी म्हणून ठेवलेलं सबके लिए खुला आहे मंदिर यह हमारा. सर्व धर्म समभावाची जिथे एक कल्पना त्यांनी केलेली, त्या कल्पनेला अनुसरून कुठेतरी हिंदुत्ववादाची, म्हणजे मला इथं मुस्लिमांचं काही किंवा बायबलाचं काही किंवा बुद्धिस्ट असं काही दिसत नाहीये. हिंदुत्ववादाकडे जास्त तुम्हाला दिसेल. अगदी एंट्रन्सवरती आपण आलेलो आहे. त्याच्यामुळे मला सांगतोय, मुळात या मानवता मंदिराची निर्मिती करताना ही काही संकल्पना नव्हती. शेत घेतलं, शेतामध्ये एक मोठं पाण्याची टाकी बनवायची जी शेतामध्ये आपल्याला कामाची राहील आणि त्याच्यावर एक त्यांची श्रद्धा असलेल्या तुकडोजी महाराजांचा स्टॅच्यू बसवायचा, इथपर्यंत मर्यादित पहिल्यांदाची संकल्पना होती. मग जेव्हा त्या संकल्पनेला सुरुवात करायला तर त्यावेळेस माझे बाबा प्रकृती स्वास्थ्यामुळे
ते हॉस्पिटलला ॲडमिट होते. तर त्याचं बांधकाम माझे लहान काका त्यांनी ते सुरुवात केली होती. मग माझे बाबा जेव्हा हॉस्पिटलमधून आले त्यांनी ते पाहिलं तर त्यांना ते थोडंसं काहीतरी वाटलं की यांचं कन्स्ट्रक्शन कुठेतरी चुकून आलं. त्यांनी एका इंजिनियरला आणलं, इंजिनियर मित्राला. त्या इंजिनियर मित्रांनी जेव्हा ते पाहिलं आणि ते म्हणाले की हे चुकीचं करून आले तुम्ही, आता एक काम करा, तुम्ही हे एवढं केलं आहे ना, याला मंदिर टाईप म्हणजे एक हॉल करून टाका जिथे लोक येऊन बसतील. तर त्याला मी प्रार्थना मंदिर म्हणून ह्या खालचा परिसर बांधला. मग माझ्या बाबांना वाटलं की आपण प्रार्थना मंदिर बांधलं पण आजूबाजूच्या खेड्यातले लोक इथे आले पाहिजे त्या प्रार्थना मंदिरामध्ये. म्हणजे प्रार्थना मंदिरामध्ये कुठल्याही धर्मजातीचा माणूस येऊ शकतो. पण म्हणाले एक गोष्ट भारतीय माणसाच्या मनामध्ये एक गोष्ट जास्त घर करू नये. ती अशी आहे की मी जर एखाद्या देवाला मानत असेल, मग तो हनुमंताला मानतो, रामाला मानतो, कृष्णाला मानतो, तर त्याला वाटतं की माझे प्रतीकं असतील तर मी तिथे येईल. आणि मग माझ्या बाबांनी विचार केला, कारण ते तसेही बालपणापासून त्या हिंदू कल्चरमध्ये वावरले, वारकरी संप्रदायामध्ये वावरले, तर हनुमंत हे त्यांच्या बालवयातलं एक प्रतीक होतं की ते त्यांना शौर्याचं, व्यायामाचं, शक्तीचं प्रतीक म्हणायचे. कारण ते मलखांब करायचे, आखाड्यात जायचे. तर त्या बालमनापासून त्यांना हनुमंताच्याबद्दल देव म्हणून नाही तर एक शक्तीचं प्रतीक म्हणून त्यांना ते आवड होती. म्हणून मग त्यांनी काय केलं, ते याच्या वरच्या भागामध्ये एक हनुमंत बसवायचा विचार केला. मग ते म्हणाले हनुमंत जर बसवला तर आपण वारकरी आहोत. अगदी. मग ती आजूबाजूच्या वारकरी लोकांना वाटेल ते तुकाराम बसवला तर वारकरी आपुलकी वाटेल. तुकाराम हा आमच्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी इवन OBCच्या समाजामध्ये तुकारामाचं साहित्य आणि विचार हे मनामध्ये रुजलेले आहेत. अगदी म्हणजे विज्ञानवादी एक संत म्हणून मग तुकारामाचं एकीकडे बसवलं, एकीकडे तुकडोजी महाराजाचा स्टॅच्यू आणि मधात हे. पण नंतर त्यांनी जेव्हा त्यांच्या वाचण्यामध्ये बुद्ध येत गेला, बुद्धाचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये, मग तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं किंवा तुकडोजी महाराजांनी येशू ख्रिस्ताला का मानलं, ग्रामगीतेत ते वाचलं सगळं. म्हणून मग त्यांनी हळूहळू मग म्हणजे याची निर्मितीचं असं कुठला नकाशा तयार नाही केला, ते सुचत गेलं आणि ते होत गेलं. मग त्यांनी त्याच्यावर भगवान बुद्ध बसवले, मग बाजूला येशू ख्रिस्त, महावीर आणले, असं मग ते हळूहळू याचं निर्माती होत गेली. तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण गंमत कशी होते, प्रतीकं आम्ही धर्माची जोडतो पण त्याच्या पाठीमागचा जो मतितार्थ असतो तो मतितार्थ मग त्यांना असं वाटलं की बा त्याच्या निमित्ताने येतात ना. मग तुम्ही जर आतमध्ये गेले तर त्यांनी एकाच ठिकाणी 3 प्रतिमा लावल्यात. ही त्यांची कल्पना माझ्या बाबांची. पहिलं त्यांनी महात्मा गांधींचा फोटो लावला, त्याच्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला आणि त्याच्यानंतर त्यांनी डॉक्टर हेडगेवारांचा फोटो लावला. काही हे आम्हाला बघायला अगदी आवडेल आणि आपण जाऊयात आता, कारण का बराच वेळ झालेला, सरांना आम्ही खूप त्रास दिलेला आहे आता या एवढ्या वेळामध्ये. म्हणजे खूप वेळपर्यंत ते आमच्याशी गप्पा मारत राहिले आणि खूप वेळपर्यंत उभे पण आहेत. चला सर, हे प्रार्थना मंदिर, सर शूज रिमूव्ह करावं लागेल. सर्व धर्म समभावाचं प्रार्थना मंदिर, श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर. या प्रार्थना मंदिरामध्ये तुम्हाला आढळून येईल की एक देव असा कुठेच नाही, पण देव हा एकच आहे, ही संकल्पना यांनी इथे रुजवलेली आहे. आपण बघू शकता मध्ये भगवान बुद्धांचा तुम्ही फोटो बघू शकता. लिओ टॉल्स्टॉय म्हणजे रशियन क्रांतीचे जे प्रेरणास्रोत होते, रशियन क्रांतीचा आरसा असं त्यांचं इथे द्योतक दिलेलं आहे. सॅक्रेटिससारख्या तत्ववेत्याचं इथे फोटो आहे. अब्राहम लिंकन, जरतशत्र, संत कन्फ्युशियस, ॲनी बेझंट, डॉक्टर मार्टिन ल्युथर. बघू शकता की संतांची जी विचारधारा होती ती कुठे एका गावापुरती, एका खेड्यापुरती, एका राष्ट्रापुरती मर्यादित नव्हती, तर विश्वव्यापी संकल्पना, विश्वव्यापी धर्म त्यांनी इथे स्थापन केला आहे आणि तो आहे मानवता धर्म. मानवता धर्माची जिथे पूजा होईल ते मानवता मंदिर. आणि खरंच या विचारधारेची आज समाजाला गरज आहे. विशेषतः जिथे भारतीय समाज हा विविध जाती, विविध पंथांमध्ये विभागला आहे आणि या
जाती धर्मांमध्ये माझा धर्म श्रेष्ठ, माझा पंथ श्रेष्ठ, माझा देव श्रेष्ठ या संकल्पनेपेक्षा सर्व धर्म एक आणि सर्व धर्माचा एकच देव या संकल्पनेला इथे कुठेतरी चालना मिळताना आपल्याला दिसते आहे आणि समाजासाठी एक खूप मोठा प्रेरणास्रोत आहे हा आपल्याला आढळून येतो आहे. या ठिकाणी एक देव नाही, फक्त एक आसन दिलेलं आहे आणि या आसनाचं काय वैशिष्ट्य, त्या आसनावर 2-4 फुलं आहेत, काय वैशिष्ट्य आहे आणि काय संकल्पना आहे सरांकडनं जाणून घेऊयात आपण. सर, या ठिकाणी आम्हाला महापुरुषांचे जगवेत्ते जे आहेत, तत्त्वज्ञ जे आहे जागतिक लेवलचे, ज्ञानेश्वरापासनं ते मार्टिन ल्युथर किंगपर्यंत मला सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे म्हणजे या तत्त्वज्ञानी लोकांना आपण एका जातीत किंवा एका धर्मात बांधूच शकत नाही, कारण का त्यांची जी विचारधारा आहे ती जागतिक लेवलची आहे आणि ती मानवतेला अनुसरून आहे. पण या ठिकाणी आम्हाला त्यांची पूजन दिसत नाही, त्यांचा फक्त आपल्याला प्रेरणास्रोत आहे. मग हे जे इथे एक दिसतं आहे आसन, या अधिष्ठान, याच्याबद्दल आम्हाला सांगा की हे काय आहे. मुळात आपण या ठिकाणी सगळ्या महापुरुषांचे फोटो पाहिलेत. हो याच्यामध्ये जी भारतामध्येही जन्माला आलेली आणि जगामध्ये हो पण महाराज म्हणतात ते सगळे मानवतावादी होते. मानवाच्या कल्याणाचा त्यांनी विचार दिला. मी मगाशी जसं म्हणालो की या ठिकाणी महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हेडगेवारीसुद्धा या ठिकाणी विराजमान केलेत. याच्या पाठीमागचं कारण असं होतं की माणसाचे विचार आपल्याला पटत नसेल, पण त्यांना मानणारा एक मोठा मानव समूह असतो. त्या मानवसमूहाला जर मला एका माळेमध्ये गुंफायचं असेल तर त्यांनी एकत्र येऊन जेव्हा एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण होते तर मला असं वाटतं की त्यातून द्वेष, मोह, मत्सर हा जो आपण एकमेकाबद्दल करतो, म्हणजे विचार आमचा पेक्षा आमचा व्यक्तिगत एकमेकाबद्दलचा द्वेष असतो. आणि एखाद्याचं जर मत त्या व्यक्तीवर, त्या विचारावर जर ठाम असेल तर आम्ही त्याला बदलवू शकत नाही आणि बदलवण्याची गरज नाही. ज्याला जसं जगायचं आहे तसं जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने आम्हाला दिलेला आहे. आणि ती बाबासाहेब आंबेडकरांनी एक चांगली तरतूद भारतीय संविधानात केली होती की हा देश कुठल्या एका धर्माचा राहणार नाही, हा देश कुठल्या एका देव उपासनेला मानणार नाही, तर आपापल्या उपासना पद्धती, तुकडोजी महाराज नेहमी म्हणायचे की तुमचा देव, तुमचा महापुरुष हा तुमच्या घरापुरता आणि 4 भिंतीच्या आतमध्ये बंदिस्त असला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही समाजासमोर येता तेव्हा माझा देश, पहिल्यांदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी राष्ट्रधर्माची संकल्पना मांडली की राष्ट्र मोठा आहे, राष्ट्रधर्म आम्ही पाळला पाहिजे. राष्ट्रधर्म म्हणजे माझं जात भारती, धर्म भारती, भारत की रे करो आरती, ही महाराजांची संकल्पना होती. मग त्यांनी पाहिलं की या संकल्पनेमध्ये या सगळ्या लोकांना एकत्र कुठं आणू शकतो, तर प्रत्येक धर्माला प्रार्थना मान्य आहे. मग त्यांनी प्रार्थनेची एक छोटीशी पद्धत तयार केली. मग त्याच्यामध्ये प्रतीक काय ठेवायचं, कारण माणूस हा कोणत्या तरी प्रतीकाला पुजल्याशिवाय त्याला समाधान होत नाही. मग महाराजांनी या ठिकाणी एक तकिया मांडला. ते म्हणतात, हे शुद्ध आसन खादीचे वर गोल तकिया शोभला, हा नील दीपक दावितो बग शुद्ध सात्विक ही कला, बग धूप बत्ती आरती एक एक साधी योजना, किती गोड वाटे या जीवा कर सामुदायिक प्रार्थना. मग हे अधिष्ठान कशाचं आहे, तर हे तुकडोजी महाराजांचं अधिष्ठान नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला जो तुमचा देव असेल, तुमचा ईश्वर असेल, तुम्ही एखाद्या महापुरुषाला आदरणीय मानत असाल तर ते या ठिकाणी विराजमान आहेत आणि मी त्यांच्यासमोर माझ्या वाईट गोष्टीचं निस्तारण करून चांगल्या गोष्टीचं मी माझ्या जीवनामध्ये पदार्पण करीन, असा संकल्प त्या ठिकाणी करण्यासाठी हे अधिष्ठान ही, म्हणून महाराजांनी एका भजनामध्ये सुद्धा मैदान पट बिछाया डाला है एक आसन सब देवता समाता मंदिरी हमारा, ही मंदिराची लहानशी कल्पना, ही प्रार्थनेची लहानशी कल्पना, पण त्याच्यामध्ये विश्वात्मक विचार, विश्व शांतीचा विचार, म्हणून महाराज म्हणतात विश्वस्नेह का ध्यान धरे सबका सब सन्मान करे, ही त्या पाठीमागची त्यांची मुख्य भूमिका आहे. आणि ही सगळी जी विदेशी फोटो दिसतात महापुरुषांचे, हे सुद्धा तुकडोजी महाराजांनी सांगितलेले आहेत. म्हणजे हे माझ्या बाबांनी किंवा आम्ही आमच्या मनाने तयार केलेले नाहीत. याची एक लिस्ट महाराजांनी विश्व मानव मंदिर तयार करताना ती लिहिली होती. मग त्यांना विचारायचे महाराजांना की आपण कन्फ्युशन्स केव्हा वाचला, ते काही सांगायचे नाही त्याच्याबद्दल,
पण मला कधी आश्चर्य वाटतं की 6व्या शतकात चायनामध्ये झालेले हे संत कन्फ्युशन्स ही महाराजांनी केव्हा वाचले किंवा सॉक्रेटिस केव्हा वाचला. कारण ते तर काही इंग्रजीचं त्यांच्यावर प्राबल्य नव्हतं, कुठलंही नाही. लिओ टॉलस्टॉय कसा वाचला, इकडे जोसेफ मॅझिनी त्यांनी म्हटलं आहे, इकडे कार्ल मार्क्स, डी व्हॅलेरा डग्लस, डॉक्टर अल्बर्ट स्वाइट्झर, अब्राहम लिंकन, मार्टिन लुथर किंग, ही सगळी जी महापुरुष. तर मला असं वाटतं की या मानवतावादी विचार करणाऱ्या लोकांना काय नैसर्गिक एक कुठलं हे असतं की यांची कुठेतरी लिंक जुळत जाते. सर, मला एक नवल इथे हे दिसलं आहे की जगाच्या पोशिंद्याला सुद्धा इथे पूजनीय स्थान आणि अग्रस्थान दिलेलं आहे. कारण हे जे चित्र आहे हां. हे ग्रामगीतेच्या म्हणजे ग्रामगीते ज्याला अर्पण केली आहे, ज्याला त्यांनी ग्रामनाथ म्हटलं. अशा मुळात तो नुसतं शेतकरी नाही आहे. तर ग्रामनाथ शेतकरी तर तो नवीन उत्पादन करतो, पण या शेतकऱ्याच्या पाठीमागे, याला ग्रामनाथाच्या पाठीमागची संकल्पना अशी आहे की जो जो श्रम करतो, मग तो कपडा विणणारा गोष्टी असो, चपला तयार करणारा चंभार असो, ही उद्योगाचं नाव आहे, हे जातीचं नाव नाही आहे. सुतार असो, कुंभार असो, हे उद्योगपती आहेत. त्या गावाच्या समृद्धीसाठी ते प्रयत्न करतात. त्यांचं प्रतीक हा ग्रामनाथ आहे. आणि आम्ही त्याच्या श्रमाला समर्पित या ठिकाणी होतो की तू जर या देशात नसता तर आज जे मी सुख भोगतो, जो आनंद भोगतो, हे तुझ्या श्रमाचं प्रतीक आहे. तुझ्या कष्टालाही तितकाच सन्मान मिळो. म्हणून महाराजांनी ग्रामगीते म्हटलं, प्रस्तावनेमध्ये म्हटलं ना, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तूचकडे वळो. ते म्हणतात की लोकांसाठी महाल बांधशी, परी झोपडी नाही नीटकेशी, स्वातंत्र्याकरता उडी घेशी, मजा भोगती इतरची. तुम्ही पाहिलं असेल, आंदोलन कुठलंही असो, त्या आंदोलनामध्ये जो माणूस उतरतो, जो गर्दी करतो, जो आपलं रक्त सांडवतो, तो कुठला श्रीमंत नसतो, तो कुठला नेता पुढाऱ्यांचा पोरगा नसतो. तो रक्त सांडवतो, पण मजा इतरच भोगतात. हे दुर्दैव महाराजांना संपवायचं होतं, म्हणून त्याला त्यांनी ग्रामनाथ म्हटलं. त्याचीसुद्धा या ठिकाणी त्याच्या सुखदुःखासाठी या ठिकाणी प्रार्थना केली जाते. हे प्रार्थनेचं इथं म्हणून की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं तसं बालपणीचं नाव माणिक होतं. माणिकची शाळा यावली आणि चांदूर बाजार अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते भटकत गेले. वडील जसजसे कामानिमित्त गाव सोडत गेले, ज्या ज्या ठिकाणी गेले तसं त्यांचं शिक्षण म्हणून ते अपूर्ण राहिलं. ते 4था वर्गही पूर्ण शिकू शकले नाही. आणि मग नंतर त्यांचे ज्यांना त्यांनी गुरुस्थानी मानलं होतं ते आडकोजी बाबांच्या वरखेडला ते गेले, मामाच्या गावाला. तिथे त्याचे मामा पण राहायचे. मग मामाच्या गावातून जेव्हा आडकोजी बाबा वारले, नंतर यांच्या मनामध्ये एक अशी हे आली की आपण परमेश्वराच्या तपस्येसाठी, परमेश्वरांच्या प्राप्तीसाठी आपण दरी कंदरात जंगलात जाऊन आपण तपश्चर्या करावी. म्हणून ते भटकत भटकत रामटेकच्या जंगलात गेले. तिथून मग ताडोबाच्या जंगलामध्ये गेले आणि चिमूरजवळचा गोंदोळा, नेरीजवळ जे गाव होतं, त्या गोंधळाच्या जंगलामध्ये त्यांनी तपश्चर्या केली. आजही गोंधळाला मोठी यात्रा भरते. त्यांनीच सुरू केलेली ती यात्रा. आदिवासी लोक त्याच्यात मोठ्या प्रमाणात आणि बाकी त्या भागातले लोक राहतात. अजूनही ती भरते. तर त्या नेरी गावची, चिमूरच्या जवळच्या नेरी गावातली घटना अशी होती की महाराज त्या भागामध्ये जेव्हा गेले, त्या अंगावर वस्त्र नाही, वय खूप छोटं. चिमूरला म्हणजे महाराज तपोसाधना करायसाठी म्हणून ते वरखेडला बालवयामध्येच, वयाच्या 8व्या-9व्या वर्षी त्यांनी घर सोडलं. कारण वडील तसे यावलीला राहायचे आणि त्यांनी या मुलाला आणि आईला घराच्या बाहेर काढून टाकलं होतं. कारण हा मुलगा आपला विक्षिप्त वागतो आणि त्याची आई इतकी भोळी की तुकडोजी महाराजांच्या वडिलांनी त्यांच्या आईला मंजुळा मायला कधी चांगलं बोलले नाही. ती पीसीच म्हणायची तिला. पीसी म्हणजे वराडामध्ये पीसी म्हणतात वेडी. तर तिला वेडी समजायचे आणि म्हणून ते मुलाला आणि आईला घराच्या बाहेर काढलं. शेवटी आई माहेरी वरखेडला आली आणि त्या ठिकाणी गुरु आडकोजीच्या सानिध्यात तुकडोजी महाराज राहिले. त्यांना त्यांच्या गुरुनी कुठलाही विचार दिला नाही, कान फुकले नाही, मंत्र दिला नाही, कारण ते अवलिया होते. तर महाराज असं म्हणतात, बहिरंग बोध नाही केला, मी सवेची स्वीकारला, अहंकार होऊ नये म्हणून भजला सद्गुरू राजा. आणि नंतर त्यांच्याही निर्वाणानंतर, आडकोजी बाबाच्या निर्वाणानंतर महाराज वयाच्या 8व्या-9व्या वर्षी निघून गेले घराच्या बाहेर आणि मग पाय नेतील तिकडे जात गेले. रामटेकच्या जंगलामध्ये त्यांनी काही काळ तपोसाधना केली, ताडोबाच्या जंगलामध्ये तपोसाधना केली
आणि नंतर ते नेरीजवळच्या गोंदोड्याला त्यांनी तपोसाधना केली. तर गोंदोड्याच्या जंगलात साधना करत असताना तर त्यांना जेव्हा भूक लागायची तेव्हा ते नेरी गावात यायचे आणि कोणाच्या तरी घरासमोर उभे राहायचे. कोणी त्यांना जेवायला दिलं तर ठीक, नाहीतर ते असे दुसऱ्या घरी जायचे, असं त्यांचा एक काळ. पण त्या भागात लोक त्यांना देवबाबा म्हणून ओळखायचे, कारण कोण आला, कुठला मुलगा आहे, कोणाला काही माहीत नव्हतं. तर देवबाबा म्हणून त्यांचा मोठा सन्मान करायचे. का करायचे हे अजूनही ते संशोधनाचा विषय आहे, कारण कुठलेही चमत्कार नाही, कुठल्याही गोष्टी नाही, पण एक संयमी व्यक्तिमत्व, छोटासा मुलगा हा येतो, कुठलाही त्रास कोणाला काही नाही, पण त्याला देवबाबा म्हणून एक सन्मान त्या गावातले लोक, त्यांना त्या परिसरातले लोक द्यायचे. एक दिवस त्या नेरी गावच्या एका बाईला, जिला मूलबाळ नव्हतं, तर तिला कोणीतरी मांत्रिकांनी सांगितलं की एखादा नरबळी दे म्हणजे तुला मूल होईल. आणि शेवटी कसं असते, भावनेचा हा सगळा खेळ असतो. तर त्या बाईनी, चांगली होती ती बाई स्वभावाने, पण शेवटी स्वार्थासाठी तिने हा भटकणारा मुलगा म्हणून या देवबाबाला म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना त्या बालवयामध्ये दुधामध्ये विष पाजलं. नंतर असं झालं की ती वार्ता हळूहळू लोकांमध्ये पोहोचत गेली, कारण भिंतीला कान असतं म्हणतात तसं ती वार्ता पसरली. त्याच पिरियडमध्ये माणिक म्हणजे देवबाबा हा अस्वस्थ झाला आणि नेरीच्या तिथे शंकराचं मंदिर आहे हेमाडपंथी, त्या मंदिरात जाऊन झोपला. आणि लोक जेव्हा जायचे तेव्हा ते म्हणजे त्यांना पूर्ण असं काहीतरी हिरवं निळं पडल्यासारखं आणि खूप ताप, टेम्परेचर असलेलं लोक पाहायला जायचे. आणि लोकांनी ती वार्ता हळूहळू गावात पसरली, आजूबाजूच्या खेड्यात पसरली की देवबाबाला विष पाजलं, देवबाबाला विष पाजलं. लोक तिथे गोळा झाले आणि जवळजवळ एक पूर्ण दिवसानंतर हळूहळू तो पूर्ण विषाचा जो प्रभाव होता तो कमी कमी होत जाऊन शेवटी पूर्व अवस्थेमध्ये देवबाबा म्हणजे तुकडोजी महाराज आले. आणि मग त्यांनी त्याच्यावर एक भजनही लिहिलं होतं, अलमस्त पिलाया प्याला, इस प्यालेने मन भाया रे, अलमस्त पिलाया प्याला. म्हणजे त्यांनी त्याला वेगळ्या स्वरूपाने घेतलं. तर ही अशी त्यांच्या जीवनामधल्या अशा लहान लहान घटना, पण आपण काय करतो त्याला चमत्कार म्हणून त्यांच्याकडे पाहतो त्या घटनांकडे. तर हा चमत्कार नसतात, मानवी जीवनामध्ये येणारे ते संकट असतात. आणि त्या तपोसाधनेमुळे त्यांनी त्यांच्या शरीरावर जो एक ताबा मिळवला होता, इंद्रियावर ताबा मिळवला होता, होऊ शकतं ती विषाची पण परीक्षा त्यांनी त्या याच्यातून पचवली. अशा प्रकारच्या अनेक लहान लहान घटना त्यांच्या जीवनामध्ये घडत गेल्या. त्याच भागामध्ये एक मुस्लिम संत राहायचा, तो स्वतःला संत म्हणायचा आणि त्याचा दर्गा होता. एक दिवस देवबाबा त्याच्याकडे गेले आणि तो म्हणाला की क्यों बेटा तुझे खुदा देखना है क्या? तर हे म्हणाले हां, मैं तो उसी के लिए निकला हूँ घर से. याच चिमूरजवळच्या नेरी गावामध्ये आणि त्या परिसरामध्ये स्वतःला एक मुस्लिम संत होता, तो स्वतःला संत म्हणायचा आणि त्याचा एक दर्गा होता. त्या दर्ग्यामध्ये त्याला एक लोक त्या परिसरातले मानायचे. तर हा माणिक, ज्याला तिथे देवबाबा म्हणायचे, नंतर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून लोकांमध्ये प्रचलित झाले. तर त्या संताकडे गेले तर तो संत म्हणाला, क्यों रे बेटा तुझे खुदा देखना है क्या, भगवान देखना है क्या? बोले हाँ, मैं तो उसी के लिए घर से चल पड़ा हूँ. तर बोले देख एक काम कर, ये जो मैं चिलम पी रहा हूँ, ये चिलम के हुक्के मार, तुझे भगवान मिल जाएगा. आणि खरंच त्याच्यासोबत बसून त्यांनी ती जी गांजाची भरलेली चिलम खूपदा ओढली आणि त्याची नशा इतकी तर्र झाली की यांचे डोळे पाणावले गेले, सगळं असं. आणि मग ते म्हणायला लागले, तुमने बोला वैसा तो मैंने किया, अभी बताओ भगवान कहाँ है भगवान. आणि तो घाबरला. मग त्याला वाटलं त्या मुस्लिम संताला की या मुलाला जर काही झालं, एवढ्या बाल कोवळ्या वयामध्ये तो इतकी मोठी गांजा पिला आणि याला जर काही झालं तर या परिसरातले लोक मला मारून टाकतील. म्हणून तो सैराबैरा पळायला सुटला. तर हा देवबाबा त्याच्या पाठीमागे दगड घेऊन धावत होता आणि म्हणत होता, बोल दिखा मेरा भगवान काय. तुकडोजी महाराजांनी हा प्रसंग माझी जीवनयात्रा आणि मेरी जीवनयात्रा आणि माझी आत्मकथा याच्यात तो मांडलेला आहे. खूप सुंदर प्रसंग आहे. म्हणजे एखाद्या महापुरुषांच्या जीवनामध्ये कसे कसे प्रसंग येतात आणि ही प्रसंग त्यांच्या जीवनातला चमत्कार नसतं, तर त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तनाच्या वाटा इथूनच निर्माण होतात. आणि महाराज म्हणतात, कहीं गाव घुमा कहीं देश घुमा, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता. आणि शेवटच्या याच्यात ते म्हणतात
कि नज़दीक में ईश्वर सदा, नर तू किधर है देखता, जो देखना नहीं सीखता, अपनी ही बातें ठोकता, जा पूछ संतों से कहीं नज़दीक में वह है कहा, ले ज्ञान दीपक हात में, कर खोज ईश्वर है कहा. आपण जेव्हा समाजात चांगलं काम करतो तेव्हा आपणच ईश्वररूप बनतो. तुकारामाने म्हटलं ना, देव पाहावयासी गेलो, देवची होऊने ठेलो. हीच संतांची भूमिका आहे. त्याच्याकडे चमत्काराच्या दृष्टीने पाहू नका, तर त्यांच्यामधल्या परिवर्तनाच्या दृष्टीतून. कारण ही सगळी महापुरुष एकाच वेळेस एकदम महान नाही बनली, तर यांच्या जीवनामध्ये आपल्या मानवी जीवनासारख्या सर्वसामान्य घटना घडत गेल्या. त्या घटनेतून ते शिकत गेले. आपण काय करतो, घटना घडते, सगळं होतं, पण आपण त्या घटनेच्या आहारी जातो आणि त्या वाईट गोष्टीच्या आहारी जाऊन आपलं जीवन आणि आपल्या परिवाराचं, कुटुंबाचं आणि देशाचंही सुद्धा आपण नुकसान करून ठेवतो. महापुरुषांनी तसं केलं नाही. वाईट गोष्ट जेव्हा लक्षात आली की हे चुकीचं आहे, त्याला त्यांनी नाकारलं आणि चांगल्या गोष्टीला आत्मसात केलं. आणि पण आम्ही त्या चमत्काराच्या नादी लागतो आणि म्हणून मग तुकडोजी महाराजांना म्हणावं लागलं, ग्रामगीतेत लिहावं लागलं, चमत्काराच्या भरीभरोनी झाली अनेकांची धूडधानी, यापुढे संत चमत्कार वर्णू नका सज्जन हो म्हणतात. म्हणजे एवढी म्हणजे पोटतिडकीने त्यांनी सांगितलं की हे चमत्काराच्या. तरी पण आमच्याकडे चमत्काराचे पुस्तकं मोठमोठ्या महापुरुषांच्या नावाने सिरियल काढल्या जातात, लिहिल्या जातात आणि त्यातून समाज हा दुरुस्त होत नाही. समाजातल्या लोकांमध्ये या अंधश्रद्धेचा फैलाव एवढ्या मोठ्या प्रमाणात जातो की त्यांना असं वाटतं की मी या महापुरुषांच्या प्रतिमेची पूजा केली की मला सगळं काही प्राप्त होईल, धनप्राप्ती होईल, पुत्रप्राप्ती होईल, जे जे इच्छा प्रगट करेल ते प्राप्त होईल. ती इच्छा प्रगट केल्यानंतर ती प्राप्त करण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची गरज असते, त्यांच्या प्रतिमेच्या पूजेची गरज नसते. हे सगळ्या संतांनी मांडणी केलेली आहे, ती तुम्ही आम्ही समजून घेतली पाहिजे. जय गुरु. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त आपण आज सफर केली मानव मंदिराची, जिथे सर्व धर्म समभाव ही एक कल्पना रक्षक सरांनी त्यांच्या वडिलांपासून राष्ट्रसंतांच्या प्रेरणेतून इथे एक अध्याय सुरू केलेला आहे. कुणासाठी? तर येणारी भावी पिढी जी धर्म, जाती, पंथ याच्यामध्ये विभागल्या गेलेली आहे, त्या सगळ्यांना एक संघ करण्यासाठी, एका मंचावर आणण्यासाठी, एका विचारश्रोताने प्रेरित करण्यासाठी हे मानवतेचं मंदिर इथे उभारलेलं आहे. या ठिकाणी आपण बघितलेलं की सगळ्याच जाती, धर्म, पंथाचे जे महामानव आहेत, प्रेरणास्त्रोत आहेत, मग ते फॉरेनचे असोत, विदेशातले असोत, ते तत्ववेत्ते असोत, की तो भारतातल्या ग्रामीण भागातला एक साधा शेतकरी असो, अन्नदाता असो, जगाचा पोशिंदा असो, प्रत्येकच जणाला, प्रत्येक माणसाला इथं पूजनीय स्थान दिलेलं आहे. त्यातून व्यक्तिपूजन नव्हे तर त्यांच्या कर्माची पूजा, त्यांच्या कर्तव्याची पूजा ही करण्यात येते. आणि या संदर्भात आपल्याला रक्षक सरांनी, श्री ज्ञानेश्वर रक्षक सर, जे या मानव मंदिराच्या ज्यांनी स्थापना केली आहे, त्यांचे ते चिरंजीव आहेत, त्यांनी आज आम्हाला इथे खूप चांगली माहिती दिलेली मानवता मंदिराची. आणि राष्ट्रसंतांच्या पुण्यस्मरणाला ह्यापेक्षा चांगली भेट माझ्या प्रेक्षकांसाठी असू शकत नाही असं मला तरी वाटतं. सर, आपण काय म्हणाल? मला आनंद झाला की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृतींना, कारण नवीन पिढीपर्यंत महापुरुषांचे विचार, त्यांचं जीवनचरित्र आणि तत्त्वज्ञान हे पोचणं आज गरजेचं आहे. कारण दूरदर्शन मालिका असो, सिनेमा असो, कादंबऱ्या असो, यांनी आमच्या जीवनामध्ये एक म्हणजे सदविचार देण्यापेक्षा एक विकृती निर्माण करण्याचा समाजामध्ये प्रयत्न केला की ज्यातून माणूस हा राष्ट्रभक्तीने प्रेरित व्हायला हवा होता. पण आज आमच्या राष्ट्रामध्ये जाती धर्माचे वाद निर्माण झालेले आहेत आणि त्यांना जर थांबवायचं असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराची पेरणी होणे, ते मनामध्ये ते विचार रुजवणे फार गरजेचं आहे. कशासाठी? तर मित्रांनो, महापुरुषांच्या विचाराने समाज घडतो, समाजाचं मन घडतं, समाजाची बुद्धी शाबूत होते आणि एक चांगलं विचार त्यांच्या मनामध्ये येतात. तर हे करणं गरजेचं आहे. कारण संत कोणाला म्हणतात याच्यावरही आपण चिंतन केलं पाहिजे. तुकडोजी महाराज म्हणतात, लाखो गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का, सब स्वार्थों के आसरे डंका बजाते नाम का, विश्वास का गुरु एक हो
बाकी नहीं कुछ ज्ञान दे, जो खास की पैछान दे, ऐसे गुरु पर जान दे. अशा व्यक्तिमत्वाचं, वाव. कारण आपल्याकडे कसं आहे, एक भोंदू संतांची पण एक परंपरा आहे, जे स्वतःला संत म्हणून घेतात. तुकडोजी महाराजांनी, तुम्ही तुकडोजी महाराजांचं पूर्ण साहित्य, त्यांचे लिहिलेले पत्र, त्याच्या खाली जर सही पाहिली तर ते तुकड्यादास नाव लिहायचे. त्यांनी कुठेही स्वतःहून असं लिहिलं नाही की मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे म्हणून. म्हणजे मुद्दा कसा आहे, आपल्याकडे तर काही नसतानासुद्धा, त्याच्यामध्ये तेवढी मोठी कुवत नसतानासुद्धा लोक मोठमोठ्या पदव्या स्वतःच्या नावासमोर लावतात, पण संत महापुरुष कधी लावत नाही. गाडगेबाबांनी स्वतःला गाडगेबाबा म्हटलं, चिंध्याबाबा म्हटलं, म्हणजे मी चिंध्या पांघरतो बा. त्यांनी कुठेही स्वतःला मी फार महान आहो, मोठा आहो असं म्हटलं नाही. याच्या पाठीमागचं कारण होतं. आणि या महापुरुषांच्या विचाराने आता आम्ही जर विचार केला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असो, गाडगेबाबा, तुकाराम असो, यांना तुम्ही काय दिलं? तुम्ही काहीच दिलं नाही. तुमचा काही वारसा, तुम्ही काही त्यांना आपल्या सातबारावर त्यांचं नाव नोंदवलं नाही. तरी पण त्या महापुरुषांना या मानवाच्या दुःखाकष्टाबद्दल का चिंता होती? तर त्यांना असं वाटायचं की सर्व जग सुखी राहिलं पाहिजे, पूर्ण मानव समूह सुखाने आनंदाने नांदला पाहिजे. आणि ती त्यांची अपेक्षा आज आपण या मानव मंदिराच्या परिसरात येऊन या ठिकाणी त्यांचे जे काही जीवनचरित्र, त्यांनी ज्या विचाराची मांडणी केली होती, मानवतेच्या, महामानवांच्या या ठिकाणी प्रतिमा, त्या पूजेसाठी नाही आहेत, तर त्या प्रेरणेसाठी आहेत. महापुरुषांचे चित्रावली आपण जेव्हा पाहतो तर ते कोण होते, किती मोठे होते हे सांगत जास्त फिरतो, पण त्यांचा विचार जो होता, तो विचार आपण या मानव मंदिराच्या परिसरातून आपल्या लोकांमध्ये रुजावा, हा आमचा प्रयत्न होता. राष्ट्रसंतांचे स्नेही, त्यांच्यासोबत काही काळ घालवलेले आणि गरिबीने त्रस्त होऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांनी प्रेरित झालेले, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, एक दिवस हत्तीवरी मिरवती त्या नवऱ्यापरी, एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो, या भजनांनी प्रेरित होऊन आत्महत्याकडे जाणारे पाय हे सन्मार्गाकडे वळले. आणि त्या दुर्गादास रक्षकांनी, जे माझ्या परिवाराचे आधारस्तंभ होते, माझे वडील होते, त्या दुर्गादास रक्षकांनी या परिसराची निर्मिती केली. आणि शेवटची इच्छा होती की मला जर सर्वच मिळालं, निसर्गाने मला सर्व दिलं, आणि मग ते मी समाजाला वाटू शकतो का, ही त्यांची एक पवित्र भावना होती. त्या भावनेचा आविष्कार या मानव मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात निर्माण होत आहे. आपण या ठिकाणी त्याचं चिंतन मंथन केलं, त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो. जय गुरु. सरांनी खूप चांगली माहिती या परिसराबद्दल दिलेली आहे. एक प्रेरणास्रोत असलेला राष्ट्रसंतांचा भजनांचा वारसा, राष्ट्रसंतांची प्रेरणास्रोत त्यांना जन्मतःच लाभलेले आहेत. राष्ट्रसंतांचा सहवास त्यांना लाभलेला आहे आणि त्या संतांच्या प्रेरणेतून त्यांनी हे मानवतेचं मंदिर इथे उभारलेलं आहे. या मानवता मंदिराला आमच्याही शुभेच्छा. हे मानवता मंदिर खरंच सगळ्यांसाठी प्रेरणादायक आहे. प्रत्येकाने इथे यावं, आपल्या अंतर्मनाचं चिंतन करावं, मनन करावं, आत्मपरीक्षण करावं आणि पुढच्या समाजाला, जो समाज पुढचा आपला घडणारा आहे, पुढची पिढी जी आपली घडणारी आहे, त्या घडणाऱ्या पिढीला एक नवा मार्ग दाखवावा, एक सुसंगत मार्ग दाखवावा या आशेसह मी इथेच थांबते. सर, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. कॅमेरा पर्सन रोशनसह डॉक्टर अर्चना मनोज, कृषी समृद्धी, नागपूर.